नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी चॅनलवरील स्पष्ट आणि परखड कार्यक्रम. प्रेक्षक हो, 2 जुलै 2023 या दिवशी महाराष्ट्रात एक राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून संस्थापक असलेल्या आपल्या काकांच्या म्हणजे शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष उभारणीत महत्त्वाचा रोल प्ले करणारे शरद पवारांचे पुतणे अजित पवार पक्षातून बंड करून बाहेर निघाले आणि एकटे नाही तर आपल्यासह 40 आमदारांना आणि 3-4 खासदारांना घेऊन बाहेर पडले. या घटनेचे साध पडसाद फक्त राजकीय वर्तुळातच नाही तर एकूणच महाराष्ट्राच्या जनजीवनात उमटणं अपरिहार्य होतं. त्याप्रमाणे ते उमटले. विशेषतः भारतीय जनता पक्षाची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 3ऱ्या आणि 4थ्या फळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये या घटनाक्रमाबद्दल एक कुठेतरी नाराजीही होती. कारण अजित पवार जे बाहेर पडले ते बंड करून फक्त बाहेर पडले नाही तर त्याच दिवशी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केलं. म्हणजे जे स्थापन झालेलं सरकार होतं त्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे या समर्थकांचा आणि कार्यकर्त्यांचा असा दावा होता की ज्या अजित पवारांविरुद्ध आपण 70,000 कोटी आणि 80,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या विरुद्ध आपण बैलगाडीभर पुरावे राज्यपालांकडे पोहोचवले. त्या शरद पवारांबरोबर आपण सरकार स्थापन करावं हे कितपत बरोबर आहे. त्यांचा दावा कुठेही चुकीचा नव्हता, पण त्यामागे निश्चित काहीतरी राजकारण होतं. ते राजकारण आता हळूहळू समोर येत आहे. ते राजकारण असं होतं की भारतीय जनता पक्षाचे जे करते करविते होते नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनाही शरद पवारांनी त्यांच्याशी 2019 मध्ये केलेल्या धोकेबाजीचा बदला घ्यायचा होता. आणि तो नुसता बदला घ्यायचा नव्हता तर महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवारांचं पूर्णतः खच्चीकरण कसं करता येईल हे बघायचं होतं. तो बदला घेण्याची प्रक्रिया ही 2 जुलैला सुरू झाली आणि आता खच्चीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या खच्चीकरणाच्या प्रक्रियेत भारतीय जनता पक्ष विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि या संपूर्ण नाट्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस हे कितपत यशस्वी होतात हे या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला दिसणार आहे. आता हा मुद्दा थोडा विस्ताराने जर सांगायचा झाला तर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची एकत्रित युती होती. निवडणुकीला ही युती सामोरी गेली होती. प्रचारात वारंवार सांगितलं जात होतं की या निवडणुका झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार बनवलं जाईल हे वारंवार सांगितलं जात होतं. मात्र त्यावेळी शिवसेनेचे नेते काहीही बोलत नव्हते.
निवडणूक आटोपली, निकाल लागले. भाजपला 105 जागा मिळाल्या आणि शिवसेनेला काहीतरी 56 जागा मिळाल्या. आणि त्यानंतर शरद पवारांनी डाव टाकला आणि उद्धव ठाकरेंनी टोपी फिरवली. आणि मग उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस या तिघांनी मिळून सरकार बनवलं. भाजपला त्यावेळी तोंडघशी पाडलं. हा जो प्रकार केला तो भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या, नेत्यांच्या आणि समर्थकांच्या सगळ्यांच्या जिव्हारी लागला. आणि त्याची परतफेड ही संधी मिळेल तेव्हा, संधी मिळेल तशी करायची हे त्यांनी ठरवून ठेवलं होतं. ते योग्य संधीची वाट पाहत होते. त्यामुळे जेव्हा संधी मिळाली तेव्हा 20 जून 2022ला सूत्र हलवणं सुरू झालं. देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे 40 आमदार आणि काही अपक्ष आधी गुजरातेत आणि नंतर गुवाहाटीत पोहोचले. तिथून ते गोवा मार्गे महाराष्ट्रात आले. तो उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं सरकार धराशायी केलं होतं. आणि ते धराशायी झालेल्या सरकारला बाजूला करून तिथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार सत्तारूढ केलं गेलं. हा जो सगळा घटनाक्रम होता, या घटनाक्रमात भाजपने सगळ्यात आधी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचा घ्यायचा तो सूड घेतला. पण अजूनही शरद पवार शिल्लक होते. त्यामुळे योग्य त्या संधीची वाट पाहत होते. आणि ती संधीही आली. ती संधी आल्यावर 2 जुलै 2023ला अजित पवार 40 आमदारांसह बाहेर निघाले. ते लगेच भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही खिळखिळी करण्याचा कार्यक्रम पार पाडला. पण प्रेक्षक हो, अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे एवढ्यावरच थांबले नव्हते. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात कायम अडथळा आणू बघणाऱ्या शरद पवारांचं पुरतं खच्चीकरण करायचं होतं. त्यामुळे त्यांची योजना सुरू होती. अजित पवारांना आपल्यासोबत आणणं आणि शरद पवारांच्या खच्चीकरणाला सुरुवात करणं हे त्यांचं पहिलं पाऊल होतं. त्या पहिल्या पाऊल टाकण्यात ते यशस्वी झाले. आज आता जवळजवळ 8-10 महिने झालेले आहेत. अजित पवार सत्तेत चांगले रुळलेले आहेत आणि व्यवस्थित कारभार सुरू आहे. त्यामुळे आता साहजिकच पुढचं पाऊल ते उचलणार आणि यावेळी शरद पवारांचं पुरतंच खच्चीकरण कसं करायचं या दृष्टीने अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी प्रयत्न सुरू केले. शरद पवार हे जरी 3.5 जिल्ह्याचे नेते असले, त्यांचा पक्ष फक्त 3.5 जिल्ह्याचा असला तरी आज उभ्या महाराष्ट्रात एक काहीतरी खुटी उपाडपणा करून आपलं अस्तित्व निर्माण करण्यात आणि लोकांना धारेवर धरण्यात ते यशस्वी झाले आहे. त्याच जोरावर देशाच्या राजकारणात सुद्धा त्यांनी आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. मग त्यात मोदी आणि शहांना रोखण्यासाठी इंडी आघाडी गठीत करणे वगैरे असे प्रयोग ते करत असतात. त्यांना कायमचा पायबंद कसा घालायचा, तर त्यासाठी शरद पवारांच्या मुळावरच घाव घालणं गरजेचं आहे. हे या दोघांनीही ताडलं होतं.
शरद पवारांचं मूळ जे आहे ते त्यांचं बारामती. या बारामती विधानसभा क्षेत्रातून ते आधी विजयी झाले आमदार म्हणून. मग हळूहळू मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले. जेव्हापासून ते खासदारकीची निवडणूक लढवायला लागले तेव्हापासून ते बारामती मतदारसंघातूनच दरवेळी निवडून येत होते. आणि तिथे आता त्यांची एक अशी इमेज तयार झाली होती की पवारांनी फक्त अर्ज भरायचा, बाकी कार्यकर्ते सांभाळून घेतील आणि पवार विजयी होतील. पवार नंतर अर्ज भरल्यानंतर मतदारसंघाकडे यायचे ते फक्त मतदानाच्या दिवशी, तोवर यायचे सुद्धा नाही. 2009 नंतर पवारांनी त्याच मतदारसंघातून आपल्या मुलीला उभं करायला सुरुवात केली, सुप्रिया सुळेंना. आणि सुप्रिया सुळे या सुद्धा पवारांच्या पुण्याईवर तिथे निवडून येत होत्या. आजवर सुप्रिया सुळेंना सुद्धा कोणताही त्रास गेला नाही, कारण पवारांनी सगळी लावलेली व्यवस्था होती आणि त्या व्यवस्थेच्या जोरावर सुप्रिया सुळे सुद्धा सहज निवडून येत होत्या. त्याही काही टेन्शन घेत नव्हत्या. त्या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची स्टार प्रचारक म्हणून वडिलांसोबत ठिकठिकाणी प्रचाराला फिरायचे. त्यामुळे तिथे मुळावरच घाव घालायचा. आणि यावेळी सुप्रिया सुळेंना पराभूत करायचं या एका हेतूनी शहा आणि मोदी ही जोडगळी कामाला लागलेली आहे. मग त्यासाठी तेवढा तगडा उमेदवार दिला पाहिजे. मागच्या वेळी त्यांनी तगडा उमेदवार दिला होता, पण तो पुरेसा पडला नाही. म्हणून मग यावेळी असं ठरलं की पवार कुटुंबातल्याच कोणाला तरी उभं करावं. आधी अजितदादांनाच उभं करावं असं चालू होतं. मग अजितदादांऐवजी त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं करायचं ठरलं. लगेच लोक कामाला लागले. सुनेत्रा वहिनी सुद्धा मतदारसंघात सक्रिय झाल्या. आणि जेव्हा हे कळलं तेव्हा शरद पवारांचे धाबे काहीसे दणाणले. कधी नव्हे ती त्यांनीही मतदारसंघाकडे लक्ष पुरवायला सुरुवात केली. शेवटी हो ना करता करता सुनेत्रा वहिनींची उमेदवारी जाहीर झाली. तोवर सुप्रिया सुळेंचीही उमेदवारी जाहीर झाली होती. आता त्या मतदारसंघात नणंद आणि भावजाईची लढत होणार हे निश्चित झाले. आणि आता शरद पवारांना देव दिसायला लागलेले आहे. म्हणजे कधी नव्हे ते मतदारसंघात ते फिरायला लागले आहेत, ठिकठिकाणी मेळावे घेत आहेत. सुप्रिया सुळे सुद्धा मतदारसंघात सभा घेत आहेत. आजवर त्यांनी प्रचार सभा वगैरे फारशा कधी घेतल्याचं आठवत नव्हतं. मग त्यांनी आपल्या पवार शैलीने वेगवेगळे डाव खेळायलाही सुरुवात केली. आधी कुटुंबातले सगळे लोक आणले. अजित पवारांचे सख्खे बंधू, सख्खी वहिनी, त्यांची सख्खी आत्या म्हणजे पवारांची सख्खी बहीण, या सगळ्यांना मैदानात उतरवलं आणि अजित कसा चुकतो आहे हे त्यांनी मीडिया समोर आणि गावातल्या लोकांसमोर सांगायला सुरुवात केली. अजित पवारांचं आपलं शांतपणे काम चालू होतं. सुनेत्रा वहिनींचा प्रचार चालू होता. मात्र पवार इथे आकाश पाताळ एक करणार हे अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनाही माहिती. त्यामुळे त्यांच्याही स्ट्रॅटेजीज खेळणं चालू होतं. आता एरवी सुप्रिया सुळेंचा सगळा प्रचार हे अजित पवार सांभाळायचे. आता अजित पवार सुनेत्रा वहिनींचा प्रचार तर सांभाळतातच, पण त्याच्याच सोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा कंबर कसून तिथे मैदानात उतरले आहेत. शरद पवारांनी तिथे शिवसेनेच्या विजय शिवतारेंना थोडी चावी भरली होती आणि विजय शिवतारे स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार
वगैरे ते सगळे नाटकं सुरू झाली. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांनाही बोलावून त्यांची समजूत काढली, त्यांना थंड केलं. तिथे हर्षवर्धन पाटलांचं आणि अजित पवारांचं बिलकुल पटत नव्हतं, त्यांनाही समजावलं. आणि आता काल परवाच सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची पूर्ण धुरा सांभाळणारे प्रवीण माने, सोनाई डेअरीचे संचालक, त्यांच्या घरी देवेंद्र फडणवीस सहज चहाला म्हणून गेले आणि काय कळ फिरवली माहीत नाही. काल त्यांनीही पत्रपरिषद घेऊन जाहीर केलं आहे की यावेळी मी सुनेत्रा वहिनींचा प्रचार करणार, सुप्रिया सुळेंचा प्रचार करणार नाही. असे सगळे त्यांनी वेगवेगळे प्रयोग करत फडणवीसांना सुद्धा मैदानात उतरवलं आहे. हे बघता शरद पवारांना आता स्वस्थ बसू द्यायचं नाही आणि त्यांचं शक्यतोवर खच्चीकरण करायचं, या ध्येयाने हे तीनही नेते मागे लागलेले आहेत, हे स्पष्ट दिसते आहे. आता याचा फायदा काय होणार? सुप्रिया सुळेंचा पराभव होईल का आणि सुनेत्रा पवार निवडून येतील का? राजकीय विश्लेषकांच्या मते 50-50 चान्सेस आहे. सुप्रिया सुळेंची परिस्थिती आज पूर्वीसारखी राहिलेली नाही. सुनेत्रा पवार या मैदानात उतरल्यामुळे त्यांचेही धाबे दणाणलेले आहेत, त्यांनाही फिरावं लागतं आहे, दारोदार प्रचार करावा लागतो. मग समजा निसटत्या का होईना पण थोड्याशा बहुमताने सुप्रिया सुळे निवडून आल्या तर या सर्व एक्झरसाइजचा फायदा काय? आज जे शरद पवार एकदा अर्ज दाखल करून त्या मतदारसंघाकडे फिरकूनही पाहत नव्हते, आज त्यांना मतदारसंघात अडकवून ठेवण्यात हे नेते यशस्वी झालेले आहेत. आणि पवार जर मतदारसंघात अडकून राहिले तर त्यांचं राजकीय वजन हे साहजिकच कमी होणार आहे. आणि तसं जर झालं तर ती त्यांच्या राजकीय खच्चीकरणाची एक पुढली पायरी असेल, हे नक्की. आज पवारांचं वय पूर्वीसारखं नाही, आज त्यांचं 83 पूर्ण झाली आहे, 84 चालू आहे. प्रकृती ही पूर्वीसारखी साथ देत नाही, तरीही ते जोर मारून एकुलत्या एक मुलीसाठी मैदानात उतरले आहेत. पण आजवर ज्या मुलीसाठी आपल्याला काहीही करावं लागत नव्हतं, फक्त आपल्या नावावरती मतं घेत होती, त्या मुलीसाठी पवारांना मैदानात उतरावं लागते. हे सुद्धा त्यांचं राजकीय खच्चीकरणच आहे, असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. जर अजून जोर मारला गेला आणि तो मारला जाणार हे नक्की आहे. भारतीय जनता पक्ष तिथे पूर्ण जोर मारेल. जसा जसा प्रचार पुढे जाईल तसे पंतप्रधान अमित शहा, JP नड्डा या सर्व मान्यवरांच्या सभा सुनेत्रा पवारांसाठी होतील. राज्यातलेही इतर सगळे नेते तिथे गोळा होतील आणि पवारांचं खच्चीकरण करण्यासाठी ते पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील. आज पवार मतदारसंघात अडकून राहणे आणि उर्वरित महाराष्ट्रात त्यांना लक्ष देता न येणे हा सुद्धा त्यांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय तपस्येचा पराभवच आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे हे बघता भारतीय जनता पक्ष, विशेषतः नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे पवारांचं राजकीय खच्चीकरण सुरू करण्यात तरी यशस्वी झाले आहे, हा निष्कर्ष काढता येईल. प्रेक्षक हो,
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही तो शेअर करा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, असल्यास धन्यवाद, नसल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.